2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता। तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळी माझं ऐकलं असतं तर आताची ही वेळ आलीच नसती, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या मंत्र्यांनीच केलं आहे। त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत। उद्धव ठाकरे भाजप बरोबर असायला हवे होते असंही त्यांनी म्हटलं आहे। या सर्व गोंधळात अडीच वर्ष सोडा, पण पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री पद हे अखेर शिवसेनेलाच मिळालं असंही या मंत्र्यांना म्हटलं आहे। विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाले होते, पण त्यावेळी शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती। मात्र ही मागणी भाजप नेतृत्वाने धुडकावली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं। त्याआधी भाजप आणि शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं असा प्रस्ताव आपण दिला होता, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलंय। त्याशिवाय भाजपने 3 वर्ष आणि शिवसेनेनं 2 वर्ष मुख्यमंत्रीपद घ्यावं असाही तोडगाही सुचवला होता, पण त्यावेळी भाजपने आपला हा सल्ला ऐकला नाही। आपण दिलेला सल्ला जर त्यावेळी भाजपने ऐकला असता तर ही वेळ आता आली नसती, अशा शब्दात आठवले यांनी भाजपला सुनावलं आहे। मुख्यमंत्री पदाच्या नादात 5ही वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळालं असंही त्यांनी म्हटलंय। पहिले 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी 2.5 वर्ष शिंदेच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असं सांगत त्यांनी भाजपला अलगद चिमटा गाळलाय। पण आपलं ऐकलं असतं तर 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपलाही मिळालं असतं, असं आठवले यांनी म्हटलंय। तसेच उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर असायला हवे होते। उद्धव ठाकरे हे एनडीए बरोबर राहिले असते तर शिवसेना आणि धनुष्यबाणही त्यांच्या बरोबर राहिले असते, असंही आठवले यांनी म्हटलंय। पण यावेळी त्यांनी भाजपने त्यावेळी आपलं ऐकलं पाहिजे होतं असं आवर्जून सांगितलंय। रामदास आठवले यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।